सामाजिक सलोखा, वैचारिक प्रबोधन आणि नव्या नात्यांचा सेतू निर्माण करणारा भव्य कार्यक्रम 28 फेब्रुवारी 2026 रोजी शनिवारी नागपूर रोड वडगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात पार पडणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती चंद्रपूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उपवर युवक व युवती परिचय मेळावा, धम्म प्रबोधन व स्नेहमिलन सोहळा या कार्यक्रमाचे द्विसत्रात आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवक युवतींसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उपवर युवक युवती परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या सत्राचे उद्घाटन प्रसिद्ध अधिवक्ता व संविधान प्रबोधक वैशाली टोंगे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी रमेश रामटेके राहणार आहेत। कार्यक्रमाचे संचालन व स्वागत अशोक देवगडे करणार आहेत। समाजातील युवक युवतींना एकत्र आणून सकारात्मक संवाद व योग्य जोडीदार निवडीसाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे। द्वितीय सत्रात दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत धम्म प्रबोधन व स्नेहमिलन सोहळा पार पडणार आहे। या सत्राचे उद्घाटन चंद्रसेन डोंगरे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख वक्ते म्हणून शेषराव सहारे व अनुप कुमार मार्गदर्शन करणार आहेत। यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या समारोपानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात अश्विनी खोब्रागडे व त्यांचा संच सादरीकरण करणार आहेत। या एकदिवसीय सोहळ्याला जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं। सर्वांना सप्रेम जय भीम। महात्मा फुले तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी वधूवर परिचय मेळावा, धम्म मेळावा आणि स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमामध्ये सकाळी 10 वाजता उपवर वधू परिचय मेळावा आयोजित केलेला असून या कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वधूवरांनी इथे भाग घ्यावा। सोबतच द्वितीय सत्र आमचं दुपारी आहे। या कार्यक्रमामध्ये धम्म मेळावा, स्नेहमिलन सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम असा एकंदरीत दिवसभराचा प्रोग्राम आम्ही या समितीच्या वतीने यावर्षी आयोजित केलेला आहे। तरी मी समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की या कार्यक्रमाचं उपयोग सहभागी होऊन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। जय भीम।